मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फिल्डिंग टीम आपण पाहतोय ऑर्गनायझर टीम आहे आणि तर धावपलकावरती जाऊयात 5 धाव धावपलकावरती आपण बघतोय पहिलं षटक मात्र नक्कीच दत्तात्रय कुसेकरांनी जबरदस्त टाकलंय आणि सेकंड षटकामध्ये आपण पाहतोय नक्कीच ओमकार सुतार आणि आता रणजित फराटेला नक्कीच आपल्या संघासाठी एक मोठा धमाका करणं खूप महत्त्वाचं आहे. राऊंड द विकेट राईट आर्म नवीन बॉल स्विचचा प्रयत्न आहे राजू पाटेचा क्लास आणि आपण पाहतोय या राजू पाटेनं वाट सरळ केलेली आहे. इथे विजयाच्या दृष्टिकोनातून एक चांगलं महत्त्वाचं पाऊल टाकलंय. ओमकार सुतार नावाच्या मोठ्या खेळाडूला इथे बाद केलाय. ओमकार सुतार आपण पाहतोय हाफमध्ये जबरदस्त कामगिरी या खेळाडून केली होती पण आज मात्र मोठ्या स्वप्नासाठी मोठ्या मंचावरती खेळत असताना मोठ्या महत्त्वपूर्ण दिवसामध्ये खेळत असताना तो मात्र निराशंदा करणारे मैदान सोडतो आहे. दिल ना उम्मीद नहीं ना काम ही तो है, दिल ना उम्मीद नहीं ना काम ही तो है, लंबी है गम की शाम तो क्या शाम ही तो है. दिवस निघून जातात मित्रांनो, वाईट दिवस. आयुष्यात जसे चांगले दिवस असतात तसे वाईट दिवसही असतात. फक्त चांगल्या दिवसांमध्ये होळून जाऊ नका आणि वाईट दिवसांमध्ये खचून जाऊ नका. वाट बघा चांगल्या दिवसांची, वाट बघा चांगल्या दिवसांची आणि स्वतःना फक्त वाट बघू नका तर त्या संयमाच्या कालावधीमध्ये सातत्यपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे. आसिफ शेख आपण बघतोय या स्पर्धेमध्ये हाफमध्ये आपण पाहतोय प्रचंड प्रभावित केलं त्यानं प्रेक्षकांना. एक दर्जेदार ताकदवर ऑलराऊंडर आणि त्याच्या समोर देखील आपण पाहतोय आयकॉन राजू पाटे. वा इथे आपण बघतोय सुंदर गोलंदाजी आहे राजू पाटे. आज रात्री आपण बघितलं खूप जास्त डिस्कशन चांगलं होतं की आयकॉन कुणाला आणायचं. तेव्हा मात्र आपण बघितलं की खरंतर एक अनेक पर्याय समोर होते परंतु ज्यावेळेस अनेकांचे व्हिडिओ बघितल्यानंतर राजू पाटेचा मी व्हिडिओ बघितला त्यानंतर आयकॉन लोक आयकॉनच्या बाबतीत राजू पाटे नक्कीच आयकॉन म्हणून फिक्स केला गेला कारण की त्याचा खेळ जबरदस्त प्रभावित केले त्यानं. आज इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता. सागर ननावरे आपण पाहतो कव्हरमध्ये एक सिंगल दरम्यानच्या काळामध्ये नक्कीच पण प्रतिस्पर्धी संघ देखील कमी नाहीये. क्रिएटिव्ह फर्निचर आणि ह्या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त एकच धाव खर्च केलेली आहे राजू पाटेनं. एकदा राजू पाटेचा खेळ आवडला असेल तर होऊन जाऊ द्या जोरदार टाळ्या. आयकॉन राजू पाटे इथे चमकलाय. पॉवर प्लेच्या दोनही षटकांमध्ये आतापर्यंत क्लासिक काष्टी संघ आतापर्यंत पोहोचू शकलाय केवळ 5 धावांवरती पण इथून पुढे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये त्यांना अधिकाधिक घातक बनावं लागेल. टेन्शन घेऊ नका. आपला धावफलक कमी झाला पॉवर प्लेमध्ये याचं टेन्शन घेऊ नका. आता टेन्शन देण्यासाठी तयार व्हा. आता टेन्शन घेऊ नका. ही वेळ टेन्शन देण्याची वेळ आहे. पहिले 2 षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाने पिंपऱ्या खुर्द संघाने तुम्हाला टेन्शन दिलंय. आता वेळ तुमची आहे. तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला टेन्शन देण्यासाठी स्वतःला तयार करा. फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, कर ले आज खुद पर भरोसा फिर देख होता है क्या. टेन्शन घेऊ नका. सातत्यपूर्वक प्रयत्न करत राहा. बॉलिंग ट्रॅकवरती सागर ननावरे आणि त्याच्या समोर आपण पाहतोय द मॅन फ्रॉम बांडवगण फराटा रणजित फराटे. ज्याला प्रत्येक मैदान जिंकायची सवय आहे, ज्याला प्रत्येक मैदान गाजवायची सवय आहे असा एक स्टार फलंदाज. पण त्याच्या समोर आपण पाहतोय पिंपरे खुर्द गावाचा स्टार खेळाडू आहे बॉलिंग ट्रॅकवरती सागर ननावरे. इथे बघायचं हेलिकॉप्टर शॉटसाठी प्रयत्न केला होता सुजित आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर मध्ये. योगेश सुजितला आज आपण बघतो थोडस काव कॉर्नर मध्ये त्याला बघतो. नॉर्मली बघितलं की काव कॉर्नर मध्ये गोटे उर्फ योगेश होता. त्याच्यानंतर सुजितला आपण बघतो की एक्स्ट्रा कव्हर मध्ये होता. इथे बघायचंय पुन्हा एकदा लाईन पकडून अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अलीकडच्या काळामध्ये पिंपरे खुर्द या गावाच्या क्रिकेट बद्दल जर चर्चा केली तर बऱ्याच वर्षापासून क्रिकेट बंद होतं पण गेल्या वर्षीपासून खेळायला इथल्या जुन्या लोकांनी यंग पोरांनी खेळायला चालू केलं आणि ही टीम आहे ना फक्त 2 वर्षामध्ये तयार झाली आणि मजबूत तयार झाली. इथे बघायचंय नक्कीच आसिफच्या बॅटमधून सुंदर स्ट्रोक. वा चांगला स्टॉप आहे, चांगला स्टॉप. बॉल अडवलाय राजू पाटे. वा सुंदर क्षेत्ररक्षण. 2 डावा मात्र आल्यात. आसिफ देखील आपण पाहतोय त्याच्या मूळ आक्रमक शैलीमध्ये तो प्रवेश करू इच्छितोय आणि त्याला तो सूर हळूहळू गवसायला देखील लागलाय. पण नक्कीच अधिकाधिक वेशाने लढणं खूप महत्वाचं आहे. रणजित फराटेचा गेम अजून सुद्धा बाकी आहे.
सागर नरवरे यांनी पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. टिचून गोलंदाजी जी म्हणतात ना ती अशीच आहे, अगदी सेम टू सेम. इथे बघायचं आहे पुन्हा एकदा चांगला बॉल आणि कुलदीप गावडे सोबत आपण पाहतोय संघ सहकाऱ्यांचा एक चांगला जल्लोष, सागर नरवरेचा एक सुंदर स्पेल आणि याच सोबत आपण पाहतो कुलदीप गावडेनं स्लिपमध्ये टिपलेला सुंदर झेल. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय क्रिएटिव्ह फर्निचर क्लासिक काष्टी संघाला आणखीन एक मोठा धक्का. आसिफ शेख बाद होतोय. तर खऱ्या अर्थाला आपण पाहतोय की एक व्यक्ती अशी इथे मैदानाच्या आतमध्ये आहे ज्या व्यक्तीवरती आज म्हणतोय खरं तर टेन्शन मध्ये सुद्धा आहे, आनंदामध्ये सुद्धा आहे. एक व्यक्ती अशी आहे, या दोन्ही टीमचा खेळ बघून एक व्यक्ती अशी आहे की आनंदामध्ये सुद्धा आहे आणि टेन्शन मध्ये सुद्धा आहे. आता असं तुम्हाला का वाटेल, तर क्लासिक काष्टी या संघाचे संघमालक म्हणून पिंपरे खुर्द गावचा व्यक्ती आहे स्वप्नील मोरे माझ्या मते. येस, आणि पिंपरे खुर्द आज गावची टीम चांगली कामगिरी करते म्हणून आनंद सुद्धा आहे. कभी खुशी आणि काही गम अशा प्रकारची मोमेंट. धर्मसंकट आहे, धर्मसंकट आले आता अर्जुनावरती. पांडवांची साथ द्यायची की कौरवांची साथ द्यायची, पण इथे त्याच्यासाठी कौरव कोणीच नाही, हा विषय वेगळा आहे. त्याच्यासाठी दोन्ही पांडव आहेत. कारण की आपण क्लासिक काष्टी या संघाला कौरव ठरू शकत नाही. ते सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळलेत, प्रामाणिकपणे खेळलेत आणि क्रिकेटला उंच बनवलं त्यांनी. या स्पर्धेला उंच बनवलंय. जलवा चलवा, ये खिलाड़ी बेहतर है, ये कमाल करता है, लेकिन नहीं 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 नहीं, शायद गेंद अंदर है, शायद गेंद अंदर है, लेकिन कुछ भी हो सकता है. तीसऱ्या पंतांची केली मागणी. जब हवा में लहराता है, इथे जर बघितलं तर माझं प्राथमिक दर्शी जर काय दिसतं त्याच्यावर चर्चा आपण करूयात. काय घडलं हे पंच सांगतीलच, पण ज्यावेळेस सुजितच्या हातामध्ये बॉल आला त्यावेळेस तो हवेमध्ये होता. बॉन्डलँडच्या खूप जवळ होता तो ॲक्च्युली, आणि त्यावेळेस मात्र त्याला असं जाणवलं की माझी पाऊलं आता बॉन्डलाईनच्या बाहेर पडतील किंवा बॉन्डलाईनवरती पडतील. त्यावेळेस त्याने बॉल आतमध्ये टाकला, असं प्रथमदर्शी चित्र आहे. पण घडलंय काय ॲक्च्युली, पाय छोटासा जरी चिकटला बॉन्डलाईनला तरी देखील तो षटकार काउंट केला जाईल. बॉल पाहणं महत्त्वाचं आहे. पंचांचं डिसिजन. आणि पाय सीमारेषेला. बॉल आतमध्ये चढवलाय, जेवढे धाव पळून काढल्यात तेवढे काउंट होतील. आताच्या एका धावेसोबत धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती आहेत. सागर नरवरे यांच्या गोलंदाजीवरती आपण बघितलं जलवानं खूप मोठा हल्ला केला आणि जलवाची खास ओळख आहे, जो नॉन स्ट्राईकचा बॅटर जलवा आहे त्याची खास ओळख आहे. क्लासिक काष्टी या संघामध्ये त्याचं महत्त्व काय किंवा त्याचं योगदान काय, जेव्हा जेव्हा टीम डेंजर झोनला असेल, जेव्हा जेव्हा टीम अडचणीमध्ये असेल तेव्हा तेव्हा जलवानंच मॅच काढून दिलेत. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. आता बघायचं टीमवरती खरं खऱ्या संकट आहे. आज पुन्हा एकदा जलवाला स्वतःची महत्वता किंवा स्वतःची व्हॅल्यू इथे सिद्ध करण्याची ही अजून एक संधी असणार आहे. अजून एकदा हिरो बनण्याची संधी आहे. रणजित फराटे देखील तेवढीच संधी असणार आहे.
बॉल चांगला आपण बघतोय, कव्हरला फोडून काढलंय, चेंडू वेगात आहे, स्पीड कमी झालाय, बॉल पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. तिथून उठा, नाही ते एखादा क्षेत्ररक्षक येईल, त्याच्यात तुमच्या अंगावरती पडेल, जखमा किती होतील याची गॅरंटी नाही. उठा तिथून, पैलवान गडी लय पळतो, डेंजर. उठा. प्रेक्षकांना विनंती आहे, किमान बॉल तुमच्याकडे आल्यानंतर तरी उठा. बॉल तुमच्याकडे आल्यानंतर तिथून तर उठा, विनंती असणार आहे. धावफलकावरती जाऊयात. षटक क्रमांक 3चा प्रवास आपण बघितला. याही षटकामध्ये नक्कीच खूप चांगलं षटक बघायला मिळालं, परंतु शेवटच्या चेंडूवरती आलेल्या चौकारामुळे नक्कीच क्लासिक काष्टी संघ या षटकामध्ये धावांचा वेग अंशतः वाढू शकलाय. आठ धावा या षटकामध्ये आल्या तर धावफलक टोटली पोहोचलाय 13 धावांवरती. 5 षटकांमध्ये तुम्हाला जर जिंकायचं असेल तर माझ्या मते राहिलेल्या 12 चेंडूमध्ये तुम्हाला किमान 25 धावा तुम्हाला बनवताच आल्या पाहिजेत, किंवा 30 धावा जर बनवल्या तर नक्कीच एक फायटिंग स्कोर देखील मिळू शकतो. राजू पाटे आयकॉन आपण पाहतोय. जलवाला नक्कीच नावाप्रमाणे लढावंच लागेल. बॉल चांगला बघायला मिळतोय, खोलवरती टप्प्याचा आपण बघतोय. एका मोठ्या शत्रूच्या विरोधात मात्र आपण पाहतो नक्कीच ही गाठ पडली जलवाची. राजू पाटे आपण पाहतोय, प्रचंड ताकदवान असलेला खेळाडू आहे, निष्णात कौशल्यपूर्ण त्याचा आपण पाहतो खेळ इथे आता दिवसभरामध्ये आपण बघतोय त्याचा. पण जलवाला त्याच्या विरोधात चांगली कामगिरी करावीच लागेल. या दरम्यान स्क्वेअर कट केला आहे, इथे बघायचंय धावेसाठी धावा धाव, आणि या दरम्यान पंचांचं बोट आकाशाकडे, जलवा होतोय बाद. रणजित पराठे वेगात धावला, पण जलवानं मात्र आपण बघितलं उशिरा स्टार्ट घेतला धावेसाठी. किंबहुना ही धाव होऊ शकत होती, पण जर नॉन स्ट्राईकचा बॅटर आणि स्ट्राईकचा बॅटर या दोघांच्या मध्ये जर रनिंगमध्ये आपण जर विश्लेषण जर केलं तर आपण बघतो की नॉन स्ट्राईकचा बॅटर हा लगेच धावण्यासाठी तयार असतो, लगेच क्विकमध्ये धावण्यासाठी तयार असतो. पण स्ट्राईकच्या बॅटरला थोडासा विचार करावा लागतो की खरंच बॉल गॅपमध्ये गेलाय का, बॉल फिल्डरच्या आतामध्ये आहे का, हे बघावं लागतं आणि त्याच्यानंतर पळावं लागतं. त्याच्यामध्ये जर असे लेट स्टार्ट आपण तिथे बॅटरचा म्हणू शकत नाही, स्ट्राईकच्या बॅटरचा लेट स्टार्ट म्हणू शकत नाही आपण. सतीश गायकवाड मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो, नवीन फलंदाज आलाय. आणखीन एकदा सुंदर बॉल मैदानच्या आतमध्ये आपण बघतोय. अगदी वाईड लाईन पकडून खूप चांगली सुंदर गोलंदाजी, संपूर्णतः रोखून ठेवलंय. पण रणजित पराठेला नक्कीच आता बॉलरचा माइंडसेट ओळखता आला पाहिजे. बॉलर पुढचा बॉल कोणता टाकणार आहे त्याच्या अकॉर्डिंग मला कसं सफल झालं पाहिजे, कोणता शॉट खेळला पाहिजे मी. इथे बघायचा आहे ट्रेड मार्क शॉट बघायला मिळाला. इकडे बॉल आकाश मार्गाने गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंद बाज को सजा, टीम क्लासिक काष्टी का राजा बच्चा दिया बाजा. शानदार षटकार रणजित पराठेच्या बॅटमधून. नक्कीच या शानदार षटकारासोबत आपण पाहतोय स्वप्नील मोरेंच्या चेहऱ्यावरती एकदा हास्य बघायला मिळालं. इथे रिव्हर्स अटेम्प्ट द क्लास ऑफ रणजित पराठे. रणजित पराठेला आपण पाहतो जीवनदान भेटलं, यासोबत एक सिंगल मात्र बघायला मिळाले. सिंगल पुढे गेला. राजू पाटेनं प्रत्युत्तर दिलं होतं, लगेच प्रत्युत्तर दिलं होतं पाठीमागच्या चेंडूवरती, त्याच्यावरती शानदार षटकार बघायला मिळाला. पण तदनंतर आपण बघतो की सागर नरवरेंच्या फिल्डिंग पोझिशनचा अभ्यास करून आपण बघितलं स्विच हिटचा फटका मारण्यासाठी प्रवृत्त केलं होतं रणजित पराठेला. त्या दरम्यान व्हाईट बॉल आपण बघतोय, अवांतरची धाव इथे बघतोय. धावफलक जाईल पुढे, धावफलकावरती आता 21 धावा धावफलकावरती आहेत. चौथं षटक मैदानच्या आतमध्ये आपण बघतोय. या षटकामध्ये एक षटकार मोठा आलाय, परंतु बाकीच्या चेंडूवरती नक्कीच
खूप कमी धावा आल्यात. फॉलो थ्रू मध्ये खेळण्याचा प्रयत्न, दरम्यान एक सिंगल. लॉंग ऑफ मधून आपण पाहतो दत्तात्रय कुसेकर बॉलवरती आले. तोपर्यंत आपण पाहतो एकच सिंगल बघायला मिळेल. अशा प्रकारे 4 षटकानंतर 22 धावांपर्यंत आपण पाहतो क्रिएटिव्ह फर्निचर हा संघ पोहोचलाय. अर्थात क्रिएटिव्ह फर्निचरचे ओनर सन्माननीय स्वप्नीलजी मोरे यांच्या मालकीचा असणारा हा संघ मैदानच्या आतमध्ये आपण बघतोय. तर स्वप्नील मोरेंच्या गावचा संघ फिल्डिंग करताना बघतोय. कुणीही जिंका, आनंद स्वप्नील मोरेंना होणार आहे. कुणीही जिंका, स्वप्नील मोरेंना आनंद हा होणार आहे. कारण की गावापेक्षा मोठं काही नाही. गाव हे गाव असतं. तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये राहण्यासाठी जा, जर्मनीमध्ये जा, अमेरिकेमध्ये जा, जगातल्या सगळ्यात भारी ठिकाणी तुम्ही राहायला जा, कोट्यवधींच्या बंगल्यामध्ये तुम्ही राहायला जा, पण गावच्या मातीत जी मजा आहे ना ती कुठेच नाही. गावच्या मातीत जी आपली माणसं आहेत ना ती कुठेच भेटत नाही. तुम्ही लांब कुठेतरी पुण्या मुंबईला कामाला जा, तिथे गावातला माणूस भेटू द्या, बघा किती आनंद होतोय. आणि जर हा माणूस कुठेतरी बाहेर देशात जर भेटला तर मग ते स्वर्गात आल्यासारखंच फील. आपली माणसं आहेत ना, आपुलकी असते बघा. ज्यावेळेस आम्ही पुणे जिल्हा सोडून ज्यावेळेस इतर जिल्ह्यांमध्ये समालोचनासाठी जात असतो, त्यावेळेस पुण्यातला कोणत्याही तालुक्यातला माणूस जरी भेटला ना, ज्याच्या गावाचं नाव आम्हाला जरी माहिती नसले ना, पण एवढं जरी कळलं ना तो पुणे जिल्ह्यातला आहे, तरी सुद्धा खूप आपुलकी फील होते. मातीमध्ये आपुलकी असते, मातीमध्ये आपुलकी आपलेपणा असतो. कुलदीप गावडेंना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत प्रचंड सुरेख गोलंदाजी आपण बघतोय. जेवढी सुंदर गोलंदाजी आयकॉनने केली तेवढीच सुंदर गोलंदाजी आपण पाहतो की नक्कीच पिंपरे खुर्द संघाच्या सगळ्याच बॉलर्सने केलेली आहे. त्यामुळे बॅटची एज स्लिपमध्ये आपण पाहतो दत्तात्रय कुसेकर एक सिंगल बघायला मिळेल. एका सिंगल सोबत धावफलक पुढे आणि धावफलकावरती आता 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 ऑन द बोर्ड. पहिल्या बॉलवरती आपण पाहतो सिंगल. पुढा सुंदर गोलंदाजी, वाह, प्रभावित करणारा बार आहे. आतापर्यंत एकही गोलंदाज आपण पाहतोय फेल झाला नाहीये. प्रत्येक बॉलर हा सक्सेसफुल बनत चाललाय. पण बॅटिंग रणजितचा अजून जलवा बाकी आहे. 4 बॉल बाकी आहेत अजून देखील. इथे बघायचंय हेलिकॉप्टर फिरवलं गेलंय आणि सुजित आपण पाहतोय इथे विकेटचा साबळा बनून तयार राहिला होता आणि इथे रणजित फराटेचा देखील खेळ संपलाय. कुलदीप गावडेंना मिळतं एक मोठं यश. पिंपरे खुर्द संघाच्या पॅव्हलियनमध्ये आपण पाहतोय प्रचंड मोठा जल्लोष. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली. या दरम्यान आपण बघतोय इकडे पुन्हा एकदा अजून एक बॅटर आउट होईल. पण या दरम्यान आपण पाहतो इकडे अरबाज शेख बाद झालाय. गावडेंची प्रभावित करणारी आणि सगळ्यांना खरं तर गावकऱ्यांचा आपण पाहतो की जल्लोष बघायला मिळतोय. सूरज क्षीरसागर आपण पाहतोय क्रिएटिव्ह फर्निचरचे कॅप्टन. धावफलकावरती जाऊयात. आतापर्यंत 23 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त एक धाव आलेली आहे. 4 बॉल टाकलेत कुलदीप गावडे यांनी. प्रचंड सुंदर गोलंदाजी आपण बघतोय. शेवटच्या काही चेंडू शिल्लक आहेत.
या दरम्यान आणखीन एक सुंदर बॉल, एक सिंगल बघायला मिळते. सिंगलनं धावफलक जाईल पुढे 24 पर्यंत पोहोचतोय. या दरम्यान आपण पाहतो चांगला शॉट बघायला मिळेल. सुजित चेंडूवरती गेला, एक तर झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी कॉल. आणि या दरम्यान बघता बघता दुसरी होते कंप्लीट. 2 धावा आल्या आणि 2 धावांसोबत धावफलक केला पुढे. धावफलकावरती 26 झाल्यात. आणि आता जिंकण्यासाठी आपण बघतो की नक्कीच क्रिएटिव्ह फर्निचर अर्थात स्वप्नील मोरेंच्या मालकीच्या संघानं अर्थात क्लासिक काष्टी संघानं 27 धावांचं लक्ष प्रतिस्पर्धी संघासाठी अर्थात भैरवनाथ क्रिकेट क्लब पिंपरे संघासाठी त्यांनी हे आव्हान उभं केलेलं आहे.
मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो नक्कीच आयकॉन वर्सेस आयकॉन एक अशा प्रकारची एक ताकदवान मॅच मैदानच्या आतमध्ये बघायला मिळते. सूरज क्षीरसागरला देखील ॲज अ बॉलिंग आयकॉन म्हणून नक्कीच महाराष्ट्राच्या अनेक गावाच्या संघांमध्ये त्याला खेळताना मी बघितलेला आहे. पण राजू पाटे देखील आपण बघतो की एक मोठा ताकदवान खेळाडू आहे. पुढच्या मॅचचा पुढची होणारी मॅच JMCC पुढची आपण चिठ्ठी काढणार आहोत. JMCC खंडोबाची वाडी आणि लॉर्ड्स पडणार जातात या मॅचमधील विनर. त्यावेळेला बघायचं आहे शॉट चांगला बघायला मिळेल आणि आपण पाहतोय राजू पाटेच्या बॅटमधून एक तुफान आला चौकार. मैदानच्या आतमध्ये जाऊयात. आपण पाहतो आतापर्यंत आहेत 5 धाव धावपलकावरती. पुन्हा एकदा सुंदर बॉल आपण बघतोय. राजू पाटे सारख्या एका मोठ्या आयकॉनला खेळून ठेवलंय, थांबून ठेवलेलं आहे. तोडीस तोड प्रत्युत्तर आपण पाहतो नक्कीच क्रिएटिव्ह फर्निचर घेऊन या संघाच्या माध्यमातून देखील बेरोना क्रिकेट क्लब पिंपरेस संघाला आपण पाहतोय उत्तरात प्रत्युत्तर योग्य. इथे बघायचंय पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता. राजू पटेलला शेवटच्या क्षणी तो बॉल मिडल करता आला, यामुळेच मात्र पुरेसा ताकदवान फटका बघायला मिळाला नाही. एक सिंगल मिळाली या चेंडूवरती आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपलं गेलं. सूरज क्षीरसागरनं पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात केवळ 6 धावा. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये अजून 21 धावा या वाचवायच्यात. मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो रणजित फराडे एकच आयकॉन घेऊन आपण पाहतोय हा संघ मैदानच्या आतमध्ये खेळतोय. रणजित फराडेला फलंदाजीमध्ये नक्कीच चमक दाखवता आली नाहीये, त्यामुळे आता गोलंदाजीमधून संघाला सावरणं खूप महत्वाचं आहे. पहिलाच बॉल इनसाइड आउट केला. राजू पाटेची ताकद, सनसनाटी प्रहार, चौकार. प्रचंड वेगवान फटका मैदानच्या आतमध्ये आपण बघितला. इकडे चौकारांना धावफलक पुढे गेला आणि दुहेरी अंकामध्ये धावफलक पदार्पण करतो. धावफलकावरती 10 धावा आहेत, म्हणजे अजून 17 धावा तुम्हाला अडवायच्या. अशक्य असं काहीच नाही या दुनियेमध्ये, सर्व काही शक्य आहे. युद्धात उतरल्यानंतर मनापासून प्रयत्न करणं, युद्धात उतरल्यापासून निष्ठेनं ध्येयाकडे पाहत राहणं आणि त्या दृष्टिकोनातून नवीन नवीन प्लॅन्स तयार करणं हे तुम्हाला जमलंच पाहिजे. वा, सुंदर बॉल आपण बघितला. टप्पा पडल्यानंतर काही अंश आतमध्ये आला, पण टप्पा पडल्यानंतर जर बॉलची उंची खूप खाली राहिली असती तर माझ्या मते नक्कीच क्लीन बोल्ड झाला असता राजू पाटे. त्यामुळेच नक्कीच थोडासा निराश बघायला मिळाला रणजित फराडे, कारण की यशाच्या जवळ जाऊन यश मिळत नाही तेव्हा चेहऱ्यावरती निराशा बघायला मिळत असते. त्यामुळे बघायचं आहे सुंदर बॉल खोलवरती टप्पा टाकला होता. सूरजचा एक चांगला थ्रो, यात पण एक सिंगल बघायला मिळते. एका सिंगल धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती आपण पाहतो 11 धावा. कुणाल खुंट आपण पाहतोय शिरूर तालुक्यातून बिलॉंग करणारा हा आयकॉन. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जुन्नर तालुक्यातून बिलॉंग करणारा आयकॉन राजू पाटील मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. राजू पाटीलला मी यापूर्वी देखील खेळताना बघितलेला आहे. सांगवीमध्ये ग्रामीण प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा भरते. 2 तालुक्यातील संघ एकमेकांच्या विरोधात ऑक्शन प्रक्रियेनं एकमेकांच्या विरोधात खेळताना बघायला मिळतात आणि त्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून राजू पाटे खेळत होता आणि सुपर ओव्हरची मॅच होती. बारामती इंगरचा एक बॉलर होता, ज्या बॉलरच्या विरोधात प्रतिस्पर्धी संघानं राजू पाटे आणि त्यांच्या संघाच्या विरोधात सुपर ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा बनवल्या. त्याच्यानंतर प्रत्युत्तर दाखल राजू पाटे मैदानच्या आतमध्ये आला आणि राजू पाटेनं पहिले 2 चेंडू डॉट खेळला. सगळ्यांना वाटलं आता राजू पाटेचं काम नाही, टीम हारली, पण राजू पाटेने नंतरच्या 4 चेंडूवरती सलग 4 षटकार मारून मॅच फिनिश केली होती. म्हणजे एवढं मोठं पोटेन्शियल असलेला खेळाडू आपल्या मैदानावरती खेळतोय. पुन्हा सुंदर बॉल, चांगली लाईन, चांगली लेंथ पकडून आपण पाहतोय. इथे अतिशय अप्रतिम मारा. धावफलकावरती 11 धावा.
लागोपाठ मात्र डॉट 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 चेंडूंची आपण पाहतोय रणजित फराटेनं सरबत्ती लावलेली आहे. सातत्यपूर्वक आपण पाहतोय तो योग्य मारा करतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आपण बघतोय. बॅटची इनसाइड एज, चेंडू जागेवरती, पाठीमागे अरबाज शेखने टिपलेला अडवलेला एक शानदार क्षेत्ररक्षणाचं एक अद्भुत प्रदर्शन आपण बघतो. आणि या षटकासोबत आपण पाहतो 2 षटक संपले गेले. 2 षटकानंतर 11 धावा धावफलकावरती आहेत. अठरा चेंडूमध्ये आता अजून 18 चेंडूमध्ये 16 धावांची मैदानच्या आतमध्ये गरज आहे. धावा अडवल्या जाऊ शकतात कारण की क्रिकेटच्या पटलावरती आपण बघितलं की असं अनेक वेळा घडलेलं आहे, अनेक वेळा घडतंही आहे आणि अनेक वेळा घडणार सुद्धा आहे. कारण की हे क्रिकेट आपण पाहतो की कुणाला कधीही राजा म्हणून सातत्याने वावरायची संधी देत नाही आणि सातत्यपूर्वक कुणाला भिकारी म्हणून ठेवत नाही. प्रत्येक सूरज क्षीरसागर आपण पाहतोय वैयक्तिक षटक क्रमांक 2 घेऊन मैदानच्या आतमध्ये आला आहे. आज लढणं खूप महत्वाचं आहे. हार मानू नका. आज छत्रपती शंभूराजांची जयंती आहे. संभाजी महाराजांना शिकायचं काय असेल तर ही गोष्ट शिका की अपयश आणि हार मानायची आणि मान टाकायची नाही. संकट किती मोठं असलं, औरंगजेब आपण बघितला खूप ताकदवंत बलाढ्य होता. संभाजी महाराज सातत्यपूर्वक लढत राहिले. संभाजी महाराजांच्या कित्येक वेळा डोळ्यांमध्ये सळई गुपसली, कित्येक वेळा कातडं सोडलं तरी देखील हार मानली नाही. मान त्या औरंगजेबाच्या समोर झुकवली नाही. आज शंभू राजांकडून जर शिकायचं काय असेल तर माझ्या मते ही गोष्ट आहे. आणि ही एक गोष्ट शिकली ना तर आजचे आपले मराठी माणसं, मराठी तरुण पराभूतच होणार नाहीत. भले ते मैदानावरती पराभूत होईल पण मनानं कुणीही पराभूत होणार नाही. आणि तरुण वयामध्ये युवक आपण पाहतो की अनेक युवक डिप्रेशनमध्ये आत्महत्या करतात की त्या आत्महत्या होणार नाहीत. वाईट बॉल आपण बघतोय. सॉरी विकेट सॉरी थोडासा विषय वेगळ्या विषयामध्ये घुसल्यामुळे आपण पाहतो की ते माइंड पूर्णपणे ऍक्टिव्ह तिकडे असतं. आणि या दरम्यान आपण पाहतो फलंदाज राजू पाटेसारखा एक मोठा आयकॉन बाद झालाय. राजू पाटे बाद झाला आणि कार्बन कॉपी 77 मैदानाच्या आतमध्ये आलाय. तेवढेच लांब षटकार मारण्याची पोटेन्शियल असलेला खेळाडू आहे विक्रम चव्हाण. आणि विक्रम चव्हाणचा एक विक्रम असा आहे की काल परवा मी बघितलंय या जे झाडं दिसतात ना ऑनसाईडला, तुम्हाला ऑनसाईडला चिंचेची वगैरे जी तुम्हाला पिंपळात झाडं दिसतात ना त्याच्या 5-6 फूट वरून चेंडू मारलाय पलीकडे षटकार. या झाडांच्या वरून फार तर निम्म्यात माझ्या मते एक षटकार गेला होता. आणि 8 षटकांच्या मॅच मध्ये 100 या मैदानावर 100 त्यांचा हाय स्कोर आहे वैयक्तिक. जाऊयात मैदानच्या आतमध्ये. आपण पाहतो नक्कीच आता सामना आपण पाहतोय क्रिएटिव्ह फर्निचर क्लासिक काष्टी संघाच्या बाजूने हळूहळू झुकायला सुरुवात झालेली आहे. कारण की अप्रतिम कष्टाने आपण पाहतोय हा सामना उभा करण्याच्या दृष्टिकोनातून सूरज क्षीरसागर आज खूप चांगले प्रयत्न घेतोय. आणि त्याच्या नियोजनामध्ये आपण पाहतोय की आज त्यांना त्यांच्या संघाला चांगलं यश देखील मिळत आहे. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक, मिड विकेट काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक. त्या दरम्यान पहिला चेंडू आपण बघतोय वेगात खोदून काढण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल बघायला मिळाली. एका सिंगल धावफलक पुढे गेला. धावफलकावरती 12 धावा आहेत. आता अजून 15 धावांची गरज असेल. अजून 15 धावांची गरज आहे. चला खंडोबाची वाडी संगनायक आपण या इकडे आपण लॉट्स पाडणार आहोत पुढच्या मॅचचा. या दरम्यान आपण पाहतोय शॉट चांगला आहे आणि कुणाल खूनच्या बॅटमधून आलेला हा अप्रतिम चौकार.
चौकारान धावफलक पुढे गेला, 16 वरती जातोय, अजून 11 धावांची गरज असेल. तुमचं कुणालच्या बॅटमधून हा पहिला चौकार बघायला मिळाला. कुणाल खोंडचा गेम हा खास गेम आहे. कुणालच्या गेमचं वैशिष्ट्य बघा तुम्ही की तो खूप चिवट खेळाडू आहे, सहजासहजी मॅच सोडत नाही. आणि त्याच्या मोस्ट ऑफ इनिंग्स तुम्ही बघा की तो शेवटच्या षटकापर्यंत किंवा अगदी शेवटच्या काही षटकांपर्यंत तो टिकून राहतो मैदानाच्या आतमध्ये. अगदी चिवट खेळाडू आहे. पुढे एकदा सुंदर बॉल आपण बघतोय, सुंदर गोलंदाजी आपण बघतोय. इक्वेशन आता बघतोय मैदानाच्या आतमध्ये 13 चेंडू 11 धावांची गरज आहे. आपण बघतो की परिस्थिती आज क्लासिक कास्टिक क्रिएटर फर्निचर संघासाठी कठीण होती, परंतु तरी देखील त्यांनी हार मानली नाही. तुमचं ध्येय नाही बदललं पाहिजे, पण आपण पाहतोय कुणाल खोंड आणि विक्रम चव्हाण हे दोन मॅटर जोपर्यंत आहेत तोपर्यंत पिंपरे खुर्द संघ सहजासहजी पराभूत होणार नाहीये. या दरम्यान आपण पाहतोय सेन्सिटिव्ह क्रिकेट आपण बघायला मिळतं इकडे. या दरम्यान एक सिंगल होते कंप्लीट, अवांतरची धाव, ओहो धावेचा नकार. सिंगल धावफलक पुढे गेला. 12 चेंडू आणि आता 10 धावांची गरज असेल. 12 चेंडू 10 धावा. पहिल्या 18 चेंडूमध्ये आपण बघितलं छोटा स्कोर डिपेंड करत असताना देखील नक्कीच एक प्रभावित करणारा मारा आपण यापूर्वी बघितलेला आहे. आणि आता इथून पुढे तो मारा अजून अशाच प्रकारे प्रभावित किंवा तो सातत्यपूर्वक तेवढं तिखट मारा टिकून राहणं गरजेचं असणार आहे. सातत्यपूर्वक गोलंदाजी करणं खूप महत्त्वाचं आहे. या दरम्यान आपण पाहतोय नक्कीच खंडोबाची वाडी या संघाचे संघ मालक सन्माननीय राजेंद्रजी लकडे यांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. तुमचं टार्गेट नाही बदललं पाहिजे. आसिफ आलाय मैदानाच्या आतमध्ये, बघायचं ते टार्गेट किंवा ते ध्येय साध्य करण्यासाठी आसिफ शेख मैदानाच्या आतमध्ये आहे. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का क्योंकि वक्त बदले ना बदले मगर समय जरूर बदलता है. खरं तर जबाबदाऱ्यांचं ओझं घेऊन आपण पाहतोय दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. लढायचं हरायचं नाही, एकच ध्येय दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या डोळ्यांसमोर आपण पाहतोय. खुल जाएंगे सभी रास्ते, रुकावटों से तुम लड़ तो सही, खुल जाएंगे रास्ते सभी तुम रुकावटों से लड़ तो सही, सब होगा हासिल तू जिद पर अड़ तो सही. जिद्दीवरती अडून राहता आलं पाहिजे, सर्व काही मिळवता येतं. जेएमसीसी खंडोबाची वाडी हा संघ आपण पाहतोय आता फायनलची मॅच खेळेल. कॉंग्रॅच्युलेशन. आणि याचसोबत आपण पाहतोय कुणाल खोंडच्या बॅटमधून आलेला एक शानदार षटकार. अकरा चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. पाठीमागच्या दोन बॉलर्सने आपण बघितलं 3 षटके टाकत असताना आतापर्यंत एक यशस्वी दबाव निर्माण करून ठेवला होता किंवा तो तयार केला होता, पण तो दबाव आपण पाहतो आसिफ शेखच्या पहिल्या चेंडूवरती तो दबाव संपुष्टात आलाय. एक शानदार षटकार आपण बघितला इकडे आणि या षटकारामुळे धावफलक गेला पुढे. शेवटच्या 4 धावांची गरज आहे. कुणाल खोंड आपण पाहतोय, मी म्हटलंय की शेवटपर्यंत थांबून खेळणारा आणि शेवटपर्यंत मॅचचं टेम्परामेंट ओळखून खेळणारा खेळाडू आहे. आता मॅचला शेवटाला त्याने घेऊन आलाय. या दरम्यान आपण पाहतोय एका धावेसाठी दिलेला कॉल, एक तर होते कंप्लीट. चलवा आलाय चेंडूवरती वेगात धावत, 2 होतात कंप्लीट. शेवटच्या 2 धावांची गरज आहे. माझ्या मते अजून 10-15 धावा जर असत्या ना तर नक्कीच या सामन्यामध्ये एक मोठी चुरस बघायला मिळाली असती. पण आता पुढच्या मॅचचा टॉस आपण इथे घेणार आहोत. एका बाजूला सासवड रॉयल आणि दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार विनर टीम. अर्थात अजून पण विजय निश्चित झालेला नाही. विजेता संघाचा आपण नाव घेण्याचा ऑफिशियल तो अधिकार आपल्याला मिळत नाही जोपर्यंत शेवटची धाव येत नाही. लेग बायची धाव पंचांनी कळवलेली आहे. शेवटच्या एका धावेची गरज. स्कोर लेवल झालाय.
आणि या दाव्यासोबत आपण पाहतो इथे मॅच फिनिश झालेली आहे. क्रिएटिव्ह फर्निचर अर्थात स्वप्नील मोरे यांचा संघ क्लासिक काष्टी या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि आपण या स्पर्धेमध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये चांगला खेळ केला त्याबद्दल आपलं धन्यवाद. तर आपल्याला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा आणि विजेता संघ भैरवनाथ क्रिकेट क्लब पिंपरे संघाचं मनपूर्वक अभिनंदन. सॉरी राजेंद्र पटणे वॉरियर्स हा संघ आपण पाहतोय इथे जिंकलेला आहे. अभिनंदन.